हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल, मजेतच असाल. तर आज आपण अराईज अकॅडमीच्या माध्यमातून व्याकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक लिंग बदला हा अभ्यासणार आहोत. तर लिंग बदला परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की लिंग बदला, पण काही विद्यार्थी काय करतात, लिंग बदला असं म्हटल्यानंतर एखादं स्त्री हा शब्द दिलेला आहे, मुलगी हा शब्द दिलेला आहे, तर त्याचं लिंग न बदलता काय करतात, त्याच्या पुढे लिहितात स्त्रीलिंग. मुलगी असेल तरी पण स्त्रीलिंग, पुरुष असेल तर पुल्लिंग. जेंडर लिहायचं नाहीये तुम्हाला तिथे काय करायचंय की बदल करायचा. मग आता काय बदल करायचा? मुलगी असेल तर मुलगा, काका असेल तर काकी, मामा असेल तर मामी, अशा प्रकारचे आपल्याला हे करायचे, शब्दांमध्ये बदल करायचे आहेत आणि हे बदल तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार करायचे आहेत. असं दिलं जातं तुम्हाला की दिलेल्या वाक्यातील लिंग बदल करा किंवा दिलेल्या शब्दाचा लिंग बदल करा. मग लिंग बदल करा म्हणजेच काय तर तुम्हाला शब्द दिले जातात, जसं की नाग, नागिन, मोर, लांडोर. जे मेल आणि फिमेल असं तुम्हाला डिवायडेशन करायचं असतं. मेल दिलं तर फिमेलचं नाव फिमेल लिहायचं, फिमेल दिलं तर मेलचं नाव लिहायचं. म्हणजे असं तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावे लागतात आणि हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांना येतो आणि हा उपयोजित लेखनातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, म्हणजेच ग्रामर मधला. ग्रामरचा एक छान पार्ट आहे. जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला 2 मार्क डेफिनेटली मिळतात. पण ज्यावेळी तुम्ही लिंग बदल करत असता त्यावेळी ते लिंग बदल होईल का? आता बेडूक बेडका असं लिंग बदल होईल का? नाही होणार. जे शब्द वाचून घेतल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय बदल करायचे आहेत. मग आज पाहूया आपण लिंग बदल. बघा, नाग, नागिन, दास, दासी, चिमणा, चिमणी, मांजर, बोका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सेवक, सेविका, मुलगा, मुलगी, माता, पिता, गाय, बैल, दास, दासी. त्यानंतर काय? पक्षी, पक्षिणी, विंचू, विंचवी. विंचू झाल्यानंतर विंचवी हा त्याचा लिंग बदलाचा शब्द आहे. अध्यापक, अध्यापिका, स्त्री पुरुष, लेखक, लेखिका, मोर, लांडोर, कवी, कवयित्री, मुलगा, मुलगी, कुमार, कुमार, कुमारी, पती, पत्नी, सुतार, सुतारीन, भक्त, भक्त, प्राध्यापक, प्राध्यापिका, गवळी, गवळण, देव, देवी, बंधू, भगिनी, भोक्ती. भोक्ती म्हणजे उपभोग घेणारा आणि भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा. आता भक्त आणि भक्त असं 2 शब्द राहिलेले. तर भक्त आणि भक्त याच्यामध्ये भक्त भक्तीने असं का नाही झालं? कारण भक्तांमध्ये सगळं इन्क्लुडेड आहे म्हणून. भोक्ती, भोक्ता, आई, बाबा, काका, काकी, मामा, मामी, चाचा, चाची, नाना, नानी, अशा प्रकारच्या आजी, आजोबा, अशा प्रकारच्या शब्दामध्ये लिंग बदल होत असताना शब्दांच्या रचनेमध्ये किंवा शब्दांच्या ह्याच्यामध्ये बदल होत असलेला दिसून येतो. मग याच्यामध्ये कुठल्याही दृष्टिकोनातून, व्याकरणिक दृष्टिकोनातून तुम्ही बदल करायचे असतात आणि हे बदल व्यवस्थित करावे. काना, मात्रा, वेलंटी, उकार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. जसं की लिंग बदला याच्यामध्ये अजून असंख्य शब्द आहेत. मेल, फिमेल, असंख्य असे खूप प्राणी आहेत. सिंह असेल तर सिंहीन, त्यानंतर अस्वल, अस्वली वगैरे अशा प्रकारच्या प्राण्यांचे शब्द सुद्धा तुम्हाला दिले जातात. इथे गाय दिलेलं आहे, कधी कधी धेनू देतील, गायीच्या ऐवजी धेनू देतील. इथं दास, दासी आहे तर इथं नोकर, नोकरानी होऊ शकतं. इथं मुलगा, मुलगी होऊ शकतं. इथं पती, पत्नी आहे तर इथं भार्या आणि भार्या म्हणजे पत्नी, आणि इथं वर, वर वधू असं सुद्धा असू शकतं. त्यानंतर इथे काय दिलेलं आहे? मांजर, बोका, त्याचबरोबर काय? शेळी आणि बकरा असं सुद्धा येऊ शकेल. दास, दासी ऐवजी इथे काय येईल? नोकर, नोकराने किंवा वेगळा शब्द येऊ शकतो. त्यानंतर सेवक, सेविका आलेला आहे. त्यानंतर इथे विंचू, विंचवी, पक्षी, पक्षिणी, अध्यापक, अध्यापिका, स्त्री पुरुष किंवा महिला आणि पुरुष असं पण येईल. लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, कथाकार, कथाकारी होऊ शकत नाही. मोर, लांडोर, कवी, कवयित्री, त्यानंतर मुलगा, मुलगी, कुमार, कुमारी, पती, पत्नी, वर, वधू, सुतार, सुतारीन, लोहार, लोहारीन, चांभार, चांभारीन, कुंभार, कुंभारीन, त्याचबरोबर सोनार, सोनारीन, भक्त, भक्त, प्राध्यापक, प्राध्यापिका, गवळी, गवळण, देव, देवी, बंधू, भगिनी,
भोगती भोगता, आई बाबा, काका काकी, मामा मामी, आजी आजोबा, त्याचबरोबर असे मेल आणि फिमेल म्हणजे लिंग बदला या घटकामध्ये तुम्हाला एक्झामला 2च मार्कांना प्रश्न जरी विचारला जातो तरी हे 2 मार्क आपण सोडायचे नाहीत. हे 2 मार्क कसे कॅच करायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसंच लिंग बदलत असताना ज्यावेळी काना, मात्रा, वेलांटी, उकार याच्यामध्ये बदल होतो, शब्दाच्या रचनेमध्ये बदल होतो, सानुक्रम शब्दांमध्ये बदल होतो, तो बदल करत असताना आपण स्वतः कुठल्याही प्रकारची इंटरफेअर करायची नाही. व्याकरणाचे जे नियम आहेत ते कटाक्षाने पाळायचे आहेत. त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेसाठी जशी सूचना दिली आहे, कधी कधी तुम्हाला वाक्य देखील दिलं जातं. उदाहरणार्थ खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदल करा असं सुद्धा म्हटलं जातं. मग ते अधोरेखित शब्द करून दिलेले असतात, तुम्हाला फक्त त्या ठिकाणी लिंग बदल करायचा असतो. मग बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला दिलेला जो शब्द आहे तो शांतपणे वाचून घ्यायचा आहे. त्या शब्दाला काना, मात्रा, वेलांटी, उकार पाहायचा आहे. शब्दामध्ये बदल होत असताना काना, मात्रा, वेलांटी, उकार याच्यामध्ये कुठे काय बदल होतो, कसा फरक पडू शकतो ते दाखवायचं आहे. लिंग बदलत असताना स्त्रीलिंग, पुल्लिंग असे शब्द लिहायचे नाहीत. तर तुम्हाला ते प्रत्यक्ष अशा पद्धतीने बदलायचं आहे जसं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. यामध्ये पुस्तकातले जवळजवळ सगळे शब्द कव्हर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर तुम्ही योग्य रीतीने या प्रश्नाचं उत्तर अचूक रीतीने द्यालच अशी मला खात्री आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर निश्चितच लाईक करा. धन्यवाद.